कवठे महांकाळ तालुक्यातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे। पंकडवाडी योजनेला बरेच दिवस उलटून गेले तरी येथे रस्त्यांची डागडुजी, गटारांची साफसफाई आणि दुरुस्ती तसेच स्ट्रीट लाईटची दुरुस्ती अद्याप झाली नाही। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई नगरपंचायत प्रशासनाकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अजय चंदनशिवे आणि भूषणदादा चंदनशिवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आम्ही नगरपंचायतीवर जोरदार मोर्चा काढणार आहोत। निवडणुकीनंतर या प्रभागामध्ये कोणतेही ठोस विकास काम झालं नाही। रस्ते, गटारे, आरोग्यविषयक समस्या, सार्वजनिक प्रकाश योजना यासारखे प्रश्न ऐरणीवर असून नगरसेवक निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय। वॉर्ड क्रमांक 16 चे नगरसेवक कुठे आहेत असा सवाल नागरिक करतायत। दरम्यान सुमनताई आर पाटील यांच्या प्रयत्नातून 2023-24 या कालावधीत बंडगरवाडी तलावातून कवठे महांकाळ शहराला पाणी पुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती। या कामाचं टेंडर मिरज तालुक्यातील एका ठेकेदाराला देण्यात आलं होतं। पाईपलाईन टाकून 4 महिने उलटून गेले असतानाही हे काम अपूर्णच आहे। पाईपलाईनसाठी कवठे महांकाळ ते अथनी या राष्ट्रीय महामार्गावर खोदकाम करण्यात आलं, मात्र खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत या गंभीर प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी होतीये। अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली प्रभाग 16 मधील नागरिक रस्त्यावर उतरतील असे संकेत दिसून येत आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली। सर्वांना जय भीम। आज कवठे महांकाळ तालुक्यामध्ये सुमनताई आर पाटील यांच्या फंडातून या शहरामध्ये मरगुबाई मंदिर आपण बघतोय वार्ड क्रमांक 16 या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा पोल उभा केला आहे। या पोलला लाईट नाही किंवा बल्ब नाहीत। गेल्या 4-5 महिन्यापासून इथे लाईट नाही किंवा इथे येणार जाणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास होतोय किंवा लहान मुलांना बाहेर पडायला किंवा अडचणी निर्माण व्हायला लागले। त्या रस्त्यानं 2 व्हीलर असू द्या, मोठ्या गाड्या असू द्या, येता जाताना लहान मुलं आडवी येतात करतात। पण या स्ट्रीट लाईट उभा करण्यासाठी आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असे स्ट्रीट लाईट उभा केले आहेत। पण एवढा मोठा निधी असूनसुद्धा आपल्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये आपल्या नगराचा किंवा आपल्या वार्डाचा विकास होत नाही, ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। आणि अशा आमदारांना आपण निवडून देतो आहे की नगरसेवकांना आपण निवडून देतो आहे, त्यांचा आपल्याला काही मोलाचा वाटा किंवा त्यांच्या कामाची पद्धत अजिबात जनतेला मान्य नाही। आणि आपल्या वार्डामध्ये जर आपल्याला जागृत व्हायचं असेल तर आपण ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची दखल ह्या प्रशासनाने जर नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय भीम। मी आता सध्या हे हिंगणगाव कॉर्नर कवठे महांकाळ वार्ड नंबर 16 मध्ये तुम्ही या रस्त्याच्या किनारी जे पडला आहे खड्डा ते तुम्ही बघू शकताय। या ठिकाणी कित्येक वाहनधारक, छोटी छोटी मुलं असतात, येणार जाणारे कित्येक जण तर पडले आहेत। पण ह्या प्रशासनाला जाग कधी येणार ते बघू शकता तुम्ही। पाईपलाईन उकरून टाकलेली आहे पण त्याची डागडुजी केली नाही, रस्त्याची डागडुजी केली नाही। इथं कित्येक गाड्या अडकून पडलेल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्येच भला मोठा ट्रक अडकला होता इथं, पण प्रशासनानं अजिबात त्याची जबाबदारी घेऊन त्याचं मोठं किंवा कॉन्क्रीट करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुमनताई आर पाटील आमदार फंडातून स्ट्रीट लाईट उभा करण्यात आली। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून ही स्ट्रीट लाईट बंद आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून ही स्ट्रीट लाईट ही बंद आहे सध्या। त्याच्यावरचे बल्बसुद्धा काढून नेण्यात आले। मग मला सांगा, आमदार फंडातून आलेला हा निधी गेला कुठे? शिवाय देशिंग कॉर्नर असू दे, मरगुबाई मंदिर असू दे किंवा इतर ठिकाणाचे जे लॅम्प आहेत ते सुद्धा सध्या आता बंद स्थितीमध्ये आहे। त्याला उत्तर देणार कोण आणि हा फंड गेला कुठे? हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये। तरी तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी जनतेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडी
जिल्हा उपाध्यक्ष, युवक जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हा सर्व वासियांना मी एक संदेश देतो. या प्रकरणाची होता होईल तेवढी लवकर चौकशी करून आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.